हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण शहरात राहत असू किंवा गावात राहत असू, आपल्या घरात मुलं स्कूलला जाणारी असतात किंवा मग ऑफिसला जाणारी मंडळी असतात. तर अशा वेळी हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण अशी काही पूर्वतयारी दाखवलेली आहे. अशी पूर्वतयारी आपण 8 दिवसातून किंवा 10 दिवसातून जर एकदा करून ठेवली तर रोजचा जो आपल्याला स्वयंपाकाला वेळ लागतो तर तो वेळ अगदी अर्धा होणार आहे. या व्हिडिओमध्ये जे काही मी मील प्रेप आणि बरंचसं जे काही पूर्वतयारी केलेली आहे, अशी तयारी मी नेहमीच करते, कारण मला ऑर्डर वगैरे असतात. मी केक वगैरे बनवते आणि माझ्या मुलीसुद्धा स्कूलला जाणाऱ्या आहेत. तर त्यावेळी मला स्वयंपाकाला वेळ व्हायला नको किंवा मग माझ्या ऑर्डरसुद्धा अगदी वेळेत पूर्ण होतील. तर त्यामुळे अशा प्रकारची पूर्वतयारी मी नेहमी करत असते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर मी काय करते, 8-10 दिवसातून अशी एकदा नेरूळला जाऊन भाजी घेऊन येते. थोडी जास्त क्वांटिटीमध्ये आणली तर आपल्याला भाजीसुद्धा स्वस्त भेटते. शिवाय मग आपण एकदाच टाईम टेबलनुसार कोणती भाजी बनवायची आहे हे जर ठरवून ठेवलं तर आपल्याला मग सर्व इझी पडतं. आणि भाजी आणायला जाण्यापूर्वी जे भाजीचे कंटेनर आहेत, फ्रीज साफ करून मी हे सगळे कंटेनर धुवून वगैरे पुसून वगैरे व्यवस्थित करून ठेवते. मिरच्या ज्या असतात, हिरव्या मिरच्या आम्हाला थोड्या जास्त प्रमाणात लागतात. मला ठेचा वगैरे बनवायचा असतो. शिवाय जे आठवड्यामध्ये नाश्त्यासाठी जे पदार्थ बनवायचे असतात, थालीपीठ असेल किंवा मग पराठे वगैरे असतील तर त्यासाठी मिरच्या वगैरे लागतात, त्या मी जास्त प्रमाणात आणते. सलाड वगैरे असेल तर ते सुद्धा एका डब्यामध्ये भरून ठेवते. अगदी 8-10 दिवस पुरतील एवढ्या भाज्या मी आणते. म्हणजे एकदा भाजी आणली की मला एक 10-12 दिवस भाजी आणावी लागत नाही, कारण मग मध्ये मध्ये आपण कडधान्य वगैरे पण करत असतो. तर अशा ज्या लाल मिरच्या आहेत ह्या मी आणते, कारण मला ज्या पालेभाज्या असतात ना त्याच्यामध्ये मी अशा लाल मिरच्या वापरते. कारण काय होतं, हिरव्या मिरच्या जर त्यामध्ये टाकल्या तर मग मुलींना त्या काढता येत नाहीत आणि मग त्यांना तिखट जाणवतं. त्यापेक्षा लाल मिरची असेल तर भाजीमध्ये लगेच ओळखून येते. मी बऱ्याच दिवसापासून असं करते. तर मी सर्व भाज्या वगैरे साफ केल्या, त्यानंतर फळं वगैरे जे काही असतील, आमच्याकडे जवळ नेरूळला मार्केट आहे, मोठं मार्केट आहे. कधी मी वाशीवरून पण आणते, पण इथं नेरूळला मला जवळ पडतं, त्यामुळे तिकडून मी जास्त प्रमाणात थोड्या भाज्या घेऊन येते. ज्या दाणेवाल्या भाज्या होत्या तर त्या मी निवडून सोलून वगैरे असे कंटेनरमध्ये भरून ठेवते. आणि मी आधीच ठरवलेलं असतं की कोणत्या दिवशी कोणती भाजी करायची. किंवा मग आपण ज्या म्हणजे शेवग्याची शेंगा असतील किंवा गवारीच्या शेंगा, घेवडा वगैरे असेल तर ते सुकी भाजीसाठी एक आणि पातळ रश्शा भाजीसाठी हे एक, असे जर जास्त प्रमाणात भाजी आणली तर आपण ठरवू शकतो. आणि तिकडे भाज्या अगदी स्वस्त आणि फ्रेश भेटतात, त्यामुळे आपण 8 दिवस अगदी आरामात वापरू शकतो. तर त्याप्रमाणे मी आता सर्व तयारी करून ठेवलेली आहे. हे काम मी एकटीनेच केलेलं नाही, कारण माझ्या मिस्टरांनी मला ह्याच्यामध्ये खूप मदत केली आहे. आपण अशी सर्व कामं एकट्यानेच करत राहिलं तर आपण थकून जाणार. त्यामुळे जी कामं घरातली लोकं करू शकतात तर त्यावेळी त्यांना मदतीला घ्यायचं. तर या पद्धतीने वाटाणासुद्धा आता 12 महिने भेटत असतो बऱ्याच ठिकाणी. तर आमच्या इकडे मला वाटाणा भेटला, त्यामुळे मसाले भात करता येईल आणि एखादी भाजी करता येईल म्हणून मी वाटाणासुद्धा आणला. अद्रक थोडं जास्तच प्रमाणात आणलं, कारण मला आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवायची आहे. आणि सध्या पावसाळा चालू आहे, त्यामुळे सकाळ संध्याकाळ चहामध्ये थोडा जास्तच प्रमाणात अद्रक टाकून आपण चहा वगैरे बनवतो किंवा मग काढा वगैरे बनवता येईल. तर मला असं जून अद्रक भेटलं होतं, छान होतं. तर ते मी अगदी छानवालं बाजूला काढलं आणि हे थोडे छोटे छोटे आहेत तर ते बाजूला घेतले, कारण आता यापासून मला आलं लसणाची पेस्टसुद्धा बनवायची आहे. एकदा जर आपण भाज्या वगैरे आणल्या तर मग भाज्यासुद्धा व्यवस्थित साफ करून आपल्याला ठेवता येतात. आणि त्या संदर्भात भाजीसाठी लागणारी जी पूर्वतयारी असते तर तीसुद्धा आपण त्याच वेळी करू शकतो. जसं की आता मी मिरच्या मगाशी घेतल्या होत्या, मिरच्यामधील चांगल्या व्यवस्थित अगदी फ्रेश मिरच्या होत्या, त्या मी बाजूला काढल्या. थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या किंवा ज्याची देठं तुटलेली आहेत अशा मिरच्या मी पटकन घेते आणि त्याचं म्हणजे हिरव्या मिरचीची चटणी किंवा मग जो ठेचा असतो तर तो बनवते. तर मी या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आपण जो पत्तागोबी म्हणजे जो आपण कोबी आणतो तर त्याला असं क्लीन जे रॅप असतं तर त्यांनी रॅप करून ठेवायचं, म्हणजे मग तो अगदी फ्रेश राहतो. आणि फ्लावरमध्ये सुद्धा सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा म्हणजे अळ्या वगैरे असण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला असं मोडून वगैरे घ्यायचं, व्यवस्थित बघून घ्यायचं. त्याच्या ज्या पाकळ्या वगैरे असतात तर त्या अशा व्यवस्थित बाजूला काढून घ्यायच्या. आणि माझ्या लक्षात आलं आहे की प्लॅस्टिकपेक्षा जे काचेचे कंटेनर असतात ना त्याच्यामध्ये फ्लावर व्यवस्थित राहतो. कारण हा मी आता जो तुम्हाला दाखवला फ्लावर तर तो मागच्या वेळीचा होता, तर तो अजूनपर्यंत
पण चांगला टिकलेला आहे. आणि हा व्हिडिओ मी 4-5 दिवसापूर्वी शूट केला होता आषाढी एकादशीच्या आधी. तेव्हा मी आषाढी एकादशीला भोपळ्याची भाजी बनवता येईल म्हणून मी हे भोपळेसुद्धा घेऊन आली होती. तर अशा ज्या काही भाज्या होत्या पालेभाज्या वगैरे तर त्या व्यवस्थित साफ वगैरे करून घेतल्या. आणि कोथिंबीर पण मला तिकडे म्हणजे स्वस्त भेटली, आमच्या इथे भेटते त्याच्यापेक्षा, त्यामुळे 2 जुड्या मी कोथिंबीर आणली होती. आणि मग कढीपत्ता वगैरे हे सर्व जे काही आणलं होतं ते अगदी व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलं. आणि मला वाटणसुद्धा बनवायचं होतं, त्यामुळे जी कोथिंबीर होती तर त्याच्यातले जे देठं असतात किंवा थोडीशी सुकल्यासारखी झालेली कोथिंबीर असते तर ती त्यावेळी आपल्याला पटकन म्हणजे वापरता येते, म्हणजे त्यापासून वाटण वगैरे बनवता येतं. तर इथे पाहू शकाल तुम्ही मी 2 जुड्या कोथिंबीर आणली होती. अगदी फ्रेश कोथिंबीर छान गावठी मला भेटली होती, त्यामुळे 2 जुड्या आणल्या. आणि या पद्धतीने जे माझे कंटेनर आहेत या बाबतीत पण बरेच जण विचारतात. तुम्हाला जर असे कंटेनर घ्यायचे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल. मी जवळजवळ 3-4 वर्ष झालं हे कंटेनर वापरते. अगदी नवीनच तेव्हा मार्केटमध्ये आले होते तेव्हापासून वापरते. अगदी यामध्ये छान भाज्या राहतात. शिवाय याचा आकार उबट असल्यामुळे यामध्ये आपण ज्या लांबवाल्या भाज्या असतात त्या ठेवू शकतो. आणि फ्रीजमध्ये कमी जागेमध्ये हे जास्त कंटेनर राहतात. तर याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल. आणि मला वड्यासुद्धा बनवायच्या होत्या, तर त्यासाठी म्हणून मी थोडी जास्तच कोथिंबीर आणली होती. तर ही कोथिंबीर व्यवस्थित म्हणजे साफ वगैरे करून धुवून सुकून घेतली होती. तर ही आता माझी आधीची कोथिंबीर होती तर ती आता मी वाटण करण्यासाठी वापरणार आहे. म्हणजे असंच होतं की आपण ज्या दिवशी भाजी आणेल तर त्यावेळी जुन्या ज्या भाज्या वगैरे असतात तर त्याचं आपण वाटण, चटणी वगैरे, ठेचा वगैरे असं करण्यासाठी त्या वस्तू वापरल्या जातात. जसं की माझ्याकडे 1-2 टोमॅटो होते ते पण मी पटकन वाटणामध्ये वापरून घेतले. आणि आता आपण पुढची पूर्वतयारी करतोय. म्हणजे आता भाज्यांचं काम आपलं झालं. आता त्यानंतर आता आपण या भाज्यांपासून आपल्याला 8-15 दिवस वाटण किंवा इतर गोष्टी करता कशा येतील तर ते पाहतोय. तर मग मी हे मिरच्याचं वाटण तुम्हाला बोलली होती, मिरच्याचं वाटण, ठेचा वगैरे मला बनवायचा आहे. तर त्यानंतर मी हे काम दुपारनंतर करायला घेतलं, कारण सर्वच कामं आपण एकाच वेळी करत नाही. तर मला जे वाटण होतं ते बनवायचं होतं. हिरव्या मिरचीचं वाटण पण बनवायचं होतं आणि ठेचासुद्धा बनवायचं होतं. तर वेगवेगळ्या प्लेटमध्ये मी असं वेगवेगळं काढून घेतलेलं आहे. म्हणजे यातलं त्यात होत नाही, एखादा पदार्थ राहत नाही किंवा मग आपल्या सर्व लक्षात राहावं म्हणून. तर इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आधी बनवून घ्यायची आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट बनवताना अद्रक हे लसणाच्या अर्ध्या प्रमाणात घ्यायचं. म्हणजे जर 1 वाटी अद्रक असेल तर त्यासाठी 2 वाट्या लसूण घ्यायचा, म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट अगदी छान बनते. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं. मीठ, तेल आणि हळद पण तुम्ही टाकू शकता. यामुळे अद्रक लसूण पेस्ट आहे ती अगदी जास्त दिवसासाठी छान टिकते. म्हणजे मीठ, तेल आणि हळद हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. आणि आपण आपल्या घरच्या घरी अगदी छान ही अद्रक लसूणची पेस्ट बनवू शकतो. त्यासाठी बाहेर जी अद्रक लसूणची पेस्ट असते त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात, तर त्यापेक्षा घरी बनवलेली कधी पण चांगली. तर असे छोटे डबे आहेत माझे, म्हणजे मुलींना स्कूलमध्ये भाजी वगैरे द्यायला मी हे डबे वापरायची. आता खूप वर्ष त्यांनी वापरले आणि आता मोठी मुलगी असे छोटे डबे घेऊन जात नाही, त्यामुळे तिचे हे डबे होते तर ते मी असं स्वयंपाकामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये काही काढून ठेवता येईल अशासाठी मी वापरते. तर अद्रक लसूण ची जी पेस्ट होती ती यामध्ये ठेवलेली आहे. शिवाय अद्रक लसूण आणि मिरची त्यामध्ये टाकून तशीसुद्धा तुम्ही पेस्ट बनवून ठेवू शकता, कारण जर आपल्याला फ्राईड राईस वगैरे बनवायचं असेल, म्हणजे तुमच्या घरी जे काही खातात त्यासाठी जी लागणारी पूर्वतयारी आहे तर ती आपण करू शकतो. शिवाय काय होतं की एकाच वेळी जर आपण अशी पूर्वतयारी करायला घेतली तर कामं पण पटकन होतात, शिवाय आपल्याला जास्त भांडी काढावी लागत नाही. आता इथेच पहा ना तुम्ही की मी इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवली आणि त्याच भांड्यामध्ये मी आता हे वाटण बनवते आहे, म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण आहे तर ते बनवते. तर त्यासाठी आपल्याला एरवी कसं एक काम रोजच्या रोज करायचं म्हटलं तर तेवढी भांडी आपल्याला परत काढावी लागतात. तर माझ्याकडे तर एवढा वेळ नसतो, कारण मला व्हिडिओ वगैरे टाकायचे असतात, एडिट करायचं असतं, शिवाय ऑर्डरचं सुद्धा काम असतं. हे मी अद्रक लसूणची इथे मी मिरचीची जी ही पेस्ट बनवते. यामध्ये जर तुम्हाला आळूवडी, कोथिंबीर वडी वगैरे बनवायची असेल तर तुम्ही तीसुद्धा बनवू शकता. त्यामध्ये फक्त बडीशेप टाकायची, म्हणजे मग त्याची चव खूप छान लागते. तर इथे मला थालीपीठ वगैरे बनवायला लागतं म्हणून मी अशी हिरव्या मिरचीची जी चटणी आहे, चटणी म्हणू शकतो आपण, ठेचा नाही म्हणू शकत, तर तशी मी चटणी बनवून घेतलेली आहे. कारण कोथिंबीर वडी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला बनवायची आहे, त्यासाठी होईल, किंवा थालीपीठ बनवायला होईल, किंवा मग
पराठे वगैरे बनवता येतील किंवा मग पिठलं वगैरे पण आता पावसाळ्यामध्ये पिठलं खायला छान वाटतं, त्यामुळं पिठलंसुद्धा बनवता येईल. तर त्यामुळे मी इथे ही हिरव्या मिरचीची जी चटणी आहे, आमच्याकडे तर याला चटणी म्हणतात, आणि जर आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि मिरच्या भाजल्या तर मग त्याला ठेचा म्हणतात. तर आता ते आपलं करून झालेलं आहे. तर असं आपण एकाच वेळी ही कामं म्हणजे दिवसभरात करू शकतो. मी दिवसभरात मुलीला ट्यूशनला सोडून येऊन नंतर दुपारच्या वेळेत असं मी थोडी थोडी करून ही कामं पण एकाच दिवसात ही सर्व कामं केलेली आहेत. तर इथे मी हे जे नारळ आहेत तर ते नारळ फोडून आणि त्याचं पाठीमागचं जे कवर आहे ते काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नारळ खोवूनसुद्धा ठेवू शकता. तर मला जी चटणी असते आपली इडली डोशाबरोबर खायला त्यासाठी, आणि मला ना मोदकसुद्धा बनवायचे होते, एक ऑर्डर होती, तर त्यासाठी म्हणून मी हे नारळ फोडून घेतलेले आहेत. आणि त्याचं सारण जे आहे तर मी ते सुद्धा बनवून घेणार आहे. शिवाय आपल्याला भाज्या असतील, हिरव्या भाज्या, पण त्यासोबत एखादं कडधान्य वगैरे भिजत ठेवायचं, म्हणजे मग आमटीसाठी वगैरे होईल, म्हणून मी हे मूग वगैरे भिजत ठेवलेले आहेत. तर अशी पूर्वतयारी जर आपण करून ठेवली एका वेळी, म्हणजे एक दिवस द्यायचा आठवड्यातून वगैरे, आणि त्या दिवशी आपण ठरवायचं की आपल्याला जी काही कामं आहेत तर ती आजच करायची आहेत. आता बघा, आता मी शेंगदाणेसुद्धा त्या दिवशी भाजून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट केलं, कारण मग आषाढी एकादशीसाठी मला शेंगदाण्याचं कूट लागणारच होतं. शिवाय आमच्याकडे सांगली सातारा साईडला आमच्या ज्या भाज्या असतात, बऱ्याचशा भाज्यांमध्ये आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट हे टाकलंच जातं, त्यामुळं आम्हाला शेंगदाण्याचं कूट हे भरपूर प्रमाणात लागतं. म्हणून मग मी इथे शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून घेणार आहे. शिवाय आपल्याला एकदा कढई ठेवली की मग जे भाजायचं आपलं आहे, म्हणजे आपण जे भाजून घेणार आहोत वस्तू, म्हणजे पदार्थ, जसं की शेंगदाणे असतील, रवा असेल, किंवा मग आपल्याला वाटण बनवायचं असेल तर ते एकाच वेळी करायचं. म्हणजे मग जास्त भांडी न निघता कमीत कमी भांडी वापरून हे सर्व आपण करू शकतो. आणि हे जे मी काही करणार होते तर ते मी आधीच ठरवून ठेवलं होतं की मला काय काय करायचं, तर तशी मी सर्व एका प्लेटमध्ये ते सर्व काढून ठेवलं होतं, म्हणजे मग एखादं राहायला नको. तर ते शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत, आता ते थंड करायला ठेवायचे, तोपर्यंत आपल्याला दुसरं काम करायचं. आता इथे मला रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे रवा भाजलेला असला की मग सकाळच्या घाईमध्ये उपमा बनवायचा असेल किंवा शिरा बनवायचा असेल तर तो पटकन आपल्याला वापरता येतो. रवा भाजताना मी त्यामध्ये तूप, तेल वगैरे आत्ता भाजताना वापरत नाही. याला फक्त असं म्हणजे याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते, कारण जर तेल वगैरे टाकलं किंवा तूप टाकलं आणि तो रवा जर जास्त दिवसांसाठी राहिला तर त्याचा असा म्हणजे असा वास येतो त्याचा, त्यामुळे मी यामध्ये काहीच टाकत नाही. शिवाय पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण जर रवा वगैरे थोडा वापरला आणि पॅकेट असंच ठेवलं तर मग त्याला आळ्या जाळ्या वगैरे लागतील. त्यामुळे काय की असं भाजून ठेवलं तर हा रवा जास्त दिवसांसाठी टिकतो सुद्धा. शिवाय मग आपल्याला जर नाश्ता बनवायचा असेल तर त्यामध्ये आपण पटकन वापरतो सुद्धा. तर त्यामुळे मी हा रवा भाजून घेतला आहे. रवा असेल किंवा शेंगदाणे असतील तर शेंगदाणेसुद्धा पावसाळ्याच्या दिवसात बघा ते थोडेसे असे कडवट होतात, म्हणजे ओलाव्यामुळे, म्हणजे वातावरण असतं ना तसं, त्यामुळे शेंगदाणे आणले की ते भाजून घ्यायचे. तर इथे पाहू शकता तुम्ही याचा रव्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. असाच मी रवा भाजून बरणीमध्ये भरून ठेवते. आता इथे त्यानंतर आपण आता पुढची पूर्वतयारी पाहतोय. इथे आपण असा मसाला बनवणार आहोत, जो मसाला आपण भरल्या भाजीसाठी किंवा मग सुक्या भाजीसाठी वापरू शकतो. तर यामध्ये धणे, जिरे किंवा मग तीळ वगैरे, तुम्हाला खसखस टाकायची असेल तर तुम्ही खसखस टाकू शकता. आणि आठवड्यामध्ये आपण किती भरल्या भाज्या किंवा सुक्या भाज्या बनवणार आहोत हे आपल्याला माहीत असतं, तर त्यानुसार मसाला बनवायचा. किंवा मग हा मसाला असा आहे, पावडर टाईप असा मसाला आहे, तर हा मसाला अगदी जास्त दिवसांसाठी चांगला टिकतो. तर इथे मी जिरे, तीळ आणि धणे भाजून घेतले, त्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत. हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला इतर कोणतेही मसाला किंवा पावडर वगैरे किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीही टाकण्याची गरज नाही. तर असाच मसाला आपण बनवतो आहे आणि सर्व काही आपण भाजून घेणार आहोत, त्यामुळे हा मसाला जास्त दिवसांसाठी छान टिकणार आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे खोबरं वगैरे पण जर आपण म्हणजे बिना भाजता तसंच टाकलं तर मग मसाला खवट होऊ शकतो. तर त्यामुळे सर्व अगदी कुरकुरीत होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचा आहे. शिवाय हा मसाला आपण फ्रीजमध्ये ठेवणार नाही, बाहेरच ठेवायचा आहे. तर त्यामुळे तो टिकायला हवा, म्हणून सर्व पदार्थ, सर्व जिन्नस आहेत तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. यानंतर आपण यामध्ये लसूण, अद्रक आणि कढीपत्त्याची पाने किंवा कोथिंबीर टाकणार आहोत, तर ते सुद्धा आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर थंड करून हे सर्व घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार तर तेव्हा आपल्याला यामध्ये जे राहिलेले जिन्नस आहेत तर ते टाकायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपल्याला भरली भाजी बनवायची आहे किंवा सुकी भाजी बनवायची आहे तर त्यावेळी त्यामध्ये काहीही टाकण्याची गरज लागणार नाही। म्हणजे त्यावेळी प्रत्येक वेळी भरण्या वगैरे काढा तर हा वेळ आपला वाचतो। तर हे सर्व मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पुढचा जो मसाला आहे, म्हणजे हे जे वाटण आहे तर ते बनवायचं आहे, तर त्यासाठीचं जे जिन्नस आहे तर ते भाजून घ्यायचे आहेत। हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे तर ते आपण नॉनव्हेजसाठी वापरता येईल असं बनवतो आहे। तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे। आठवड्यामध्ये आपण 1-2 वेळा तरी नॉनव्हेज बनवतोच, तर त्यावेळी आयत्यावेळी वापरता येईल असं वाटण आपल्याला बनवायचं आहे। तर इथे मी सुकं खोबरं घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा यामध्ये ॲड करू शकता। आमच्याकडे सांगली सातारा साईडला अशा पद्धतीचं वाटण बनवूनच चिकन किंवा मटण बनवलं जातं। म्हणजे अगदी अंड्याचं कालवण जरी बनवायचं असेल ना तरी असाच मसाला वापरतात। खोबरं काढून घेतलं, त्यानंतर त्याच कढईमध्ये अद्रक, लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहेत। ह्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे, त्याच्यावरती थोडेसे डाग पडेपर्यंत। असं केल्यामुळे आपण यापासून जो पदार्थ बनवणार तर त्याची चव अगदी छान लागते। त्यानंतर कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे, ते सुद्धा आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत अगदी छान भाजून घ्यायचं आहे। तर इथे आमच्याकडे सांगली सातारा साईडला अशा पद्धतीचं वाटण बनवून आणि आमचा जो घाटी मसाला असतो तर तो मसाला वापरून चिकन, मटण किंवा अंडी किंवा रोजच्या भाजीसाठी सुद्धा आमच्याकडे आमचा जो घाटी मसाला आहे तो वापरतात। आपल्या चॅनलवरती सातारा घाटी मसाला याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ टाकल्यानंतर मला घाटी मसाल्याच्या खूप जास्त ऑर्डर आल्या आणि पहिल्याच वर्षी मी घाटी मसाला बनवला, तर जवळजवळ 80 ते 85 किलो घाटी मसाला मी यावर्षी बनवला। जवळजवळ 3-4 वेळा मी घाटी मसाला बनवला आणि त्याला छान प्रतिसाद भेटला। तर ज्यांनी माझ्याकडून घाटी मसाला घेतला तर त्यांनी मला असं सांगितलं की हा मसाला आम्ही नॉनव्हेज बनवण्यासाठी खास म्हणजे घेणार आहोत, म्हणजे कोकणातून वगैरे ऑर्डर होत्या, तर ते म्हणाले रोजच्या भाजीसाठी तरी आम्ही आमचा मसाला वापरणार, पण आम्हाला जेव्हा सांगली सातारा साईडचं जे चिकन आहे तर तसं खायचं असेल तर आम्ही तुमचा मसाला वापरणार, तर तुमचं जे वाटण असतं तर त्याचा व्हिडिओ बनवा। तर त्यासाठी सुद्धा मी हा व्हिडिओ असा बनवला होता। तर हे आपलं काम चालू आहे। जो कांदा वगैरे हे भाजत आहे तर ते भाजल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण आपले जे शेंगदाणे होते तर ते व्यवस्थित थंड झाले होते, तर त्याच्या मी साली काढून घेणार आहे आणि त्याच्या डाळी बाजूला करून घेणार आहे। कारण अशा ज्या डाळी आहेत तर त्या मला पोहे बनवताना म्हणजे वापरण्यात येतात, तर त्यासाठी म्हणून मी अशा पद्धतीने डाळी बनवून म्हणजे बाजूला काढून घेणार आहे। आणि इथे सुद्धा मी तुम्हाला एक टिप सांगायची आहे। आपण जेव्हा या शेंगदाण्याच्या साली असं काढतो तर तेव्हा पाकडून वगैरे घेण्यापेक्षा आपल्याकडे जो असा हा झारा असतो तर त्याच्यावरती ठेवून जर आपण अशा शेंगदाण्याच्या डाळी बाजूला काढल्या तर मग ते बारीक बारीक कणसुद्धा ते जे टर्फल आहेत त्याच्यामध्येच राहतात आणि फक्त डाळी अशा बाजूला निघतात। तर ही सुद्धा टिप तुम्ही वापरू शकता। तर शेंगदाणे अगदी छान थंड झालेले आहेत आणि मला जेवढ्या प्रमाणात पोह्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याच्या डाळी हव्या होत्या, कारण आमच्याकडे पोहे म्हटलं की त्यामध्ये शेंगदाणे आलेच, तर शेंगदाणे अख्खे टाकण्यापेक्षा हे आमचे घरच्या म्हणजे माझ्या मम्मीने दिलेले हे शेंगदाणे होते, थोडे मोठे मोठे शेंगदाणे आहेत, त्यामुळे पोह्यामध्ये एवढे मोठे शेंगदाणे टाकायला बरं नाही वाटत, तर त्यामुळे मी अशा डाळी याच्या बनवून घेतलेल्या आहेत आणि नेहमीच मी पोह्यामध्ये टाकताना अशा शेंगदाण्याच्या डाळी बनवून घेते, तर त्यासाठी म्हणून अशा डाळी बनवून घेतलेल्या आहेत। तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एकदाच जर एक काम काढलं तर त्यामध्ये आपली बरीचशी म्हणजे बाकीची कामंसुद्धा होऊन जातात। त्याच्यासाठी एक अशी वेगळी बरणीच मी बनवून ठेवलेली आहे। आणि या बरण्यांबाबतसुद्धा मला बरेच जण विचारतात, तर या बरण्या ज्या आहेत काचेच्या छोट्या बरण्या आहेत, अगदी एअरटाईट आहेत, तर या मी ऐक्यामधून घेतलेल्या आहेत। तुम्ही या बरण्या ऑनलाईनसुद्धा मागवू शकता, तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल, तिकडे तुम्ही तिकडूनसुद्धा बाय करू शकता। तर यामध्ये मी या शेंगदाण्याच्या डाळी भरून ठेवल्या। तर हे सर्व जिन्नस आपले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत। तर इथे आपण शेंगदाणे आता म्हणजे याचं कूट बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी एकदा थोडंसं जाडसर आणि एकदा जेव्हा वाटणार तेव्हा बारीक असं वाटून म्हणजे ओबडधोबड असं म्हणजे मिक्स करून शेंगदाण्याचं कूट ठेवणार, म्हणजे मग आम्हाला तशाच पद्धतीचं कूट हवं असतं। तर इथे आपलं हे शेंगदाण्याचं म्हणजे कूट बनवण्याचं कामसुद्धा झालेलं आहे आणि आता आपल्याला जे वाटण किंवा जो मसाला बनवायचा आहे तर तोसुद्धा मी याच वेळी या मिक्सरच्या भांड्यात बनवणार आहे। म्हणजे तुम्ही इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एकदा मिक्सरचं भांडं काढलं तर
त्यामध्येच आपली राहिलेली कामंसुद्धा होतात, किंवा एकदा कढई गरम करत ठेवली तर आपण एकाच वेळी जे काही आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ते करू शकतो। इथे आपण आता भरल्या भाजीचा किंवा सुक्या भाजीचा जो मसाला आहे तर तो बनवणार आहोत। त्यासाठी हे सर्व आपण जे थंड झालेलं जिन्नस आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। अगदी यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा, कारण मग रोजच्या खाण्यामध्ये कढीपत्ता येतो। त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हळद टाकायची। त्यानंतर आपल्या भाजीला कलर छान यावा यासाठी कश्मीरी म्हणजे मिरची पावडर टाकायची। 1 चमचा गरम मसाला मी यामध्ये टाकलेला आहे। गरम मसाला हा मी घरीच बनवलेला आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हा आमचा सातारी घाटी मसाला जो आहे तर तो टाकलेला आहे। या आठवड्यात मला 2 वेळा भरली भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी जो म्हणजे तिखट मीठ लागणार आहे ते सुद्धा मी याच वेळी टाकलेला आहे। म्हणजे मग मला नंतर यामध्ये काही तिखट मीठ वगैरे इतर बरण्या वगैरे शोधण्याची काही गरज लागणार नाही। तर हा मसाला असा बारीक करून घ्यायचा की त्याची अशी मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला तो भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित भरता येतील। मला वांगीसुद्धा बनवायचे आहेत आणि कारली बनवायची आहे, तर त्यासाठी मी हा मसाला बनवून घेतलेला आहे। तर हा आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचा आहे, कारण हे सर्व जिन्नस आपण छान भाजून घेतले होते। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असा हा आपला मसाला बनून तयार झालेला आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता जो नॉनव्हेजसाठी मसाला बनवणार होतो तर तो मसाला बनवायचा आहे। तर त्यासाठी मी खोबरं टाकून घेतलेलं आहे यामध्ये, आणि वाटणामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची, म्हणजे त्याची चव खूप छान लागते। तर तुम्हाला पण जर आपला जो घाटी मसाला आहे तर तो मागवायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। आपल्याकडे सातारा घाटी मसाला, हळद, गोडा मसाला, गरम मसाला किंवा मग भाजणीचं म्हणजे थालीपीठ आपण बनवतो तर थालीपीठाची भाजणी, कोंबडी वड्याची भाजणी किंवा चकलीची भाजणी आहे, तर ते सर्व मी भाजणी घरीच बनवते। आणि म्हणजे इतरांच्या जेव्हा व्हिडिओ टाकल्यानंतर इतरांची मागणी येते तर त्यावेळी मी बनवायला म्हणजे सुरुवात केली, आणि आता त्याच्या एवढ्या ऑर्डर सुरू आहेत की मला व्हिडिओ टाकायलासुद्धा वेळ भेटत नाही। तर सध्या आपले ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे हे सुद्धा चालू आहेत, मेथीचे लाडू आणि दिवाळीचे फराळ वगैरे। तर मला म्हणजे यूट्यूब चॅनल चालू झाल्यापासूनच आपण जे काही या व्हिडिओमध्ये दाखवतं तर ते पाहूनच लोक विचारतात की तुम्ही हे बनवून द्याल का म्हणून। तर त्यानुसारच माझ्या ऑर्डर चालू झाल्या। तर इथे मगाशी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं तर ते सुद्धा धुवून मी या वाटणामध्ये टाकलेलं आहे। आणि कढई वगैरे म्हणजे काय होतं तुमच्या लक्षात आलं असेल की अन्नपदार्थ बिलकुलसुद्धा वाया जात नाहीत जर आपण एकाच वेळी असं काम केलं तर। हा जो नॉनव्हेजचा मसाला होता म्हणजे वाटण होतं तर ते मी हे भांडी धुवून त्याचं पाणी यामध्ये टाकून हे छान वाटून घेतलेलं आहे। इथे पाहू शकाल तुम्ही याचा कलर अगदी छान आलेला आहे। याच्यामध्ये अगदी छान फ्रेश कोथिंबीर वगैरे आपण टाकली होती। शिवाय हा मसाला आपल्याला आठवड्याभरात एकदा दोनदा वापरायचा आहे आणि तो छान टिकावा यासाठी याला आपल्याला परतूनसुद्धा घ्यायचा आहे। परतून घेतल्यामुळे हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते। शिवाय आपल्याकडे जर मसाला रेडी असेल तर त्यापासून चिकन किंवा मटण आपण पटकन कसं बनवतो याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी घाटी मसाला टाकलेला आहे, म्हणजे आमची जी चटणी आहे ती टाकलेली आहे। तेलातच टाकायची म्हणजे मग याला कलर अगदी छान येतो। आणि थोडंसं असं परतून घ्यायचं, त्यानंतर वाटलेलं वाटण यामध्ये टाकायचं, त्याला तेल सुटेपर्यंत छान असं याला परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचा जो कच्चापणा आहे तर तो बिलकुलसुद्धा राहत नाही। शिवाय यापासून आपण जो पदार्थ बनवणार त्याला अगदी छान चव येते। आणि हे आपलं वाटण तयार असेल तर त्यावेळी त्यावेळी जर आपण चिकन मटण किंवा अंडी बनवायचं असं जर ठरवलं तर पटकन आपण हा मसाला घेऊन त्यापासून बनवूसुद्धा शकतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी पूर्वतयारी पाहिलेली आहे जी आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये उपयोगी पडेल। आणि अशी पूर्वतयारी आपण 8-10 दिवसातून जर एकदा करून ठेवली तर मग रोजचा आपला जो स्वयंपाकाला लागणारा वेळ आहे तर तो अगदी अर्धा होणार आहे। या कढईमध्ये आपण पूर्ण वाटण टाकलं, त्यानंतर भांडं धुवून ते पाणी टाकलं आणि याला असं एकसारखं करून घ्यायचं। गॅसची आच ही मीडियम ठेवायची, त्याच्यावरती झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये याला थोडंसं परतत राहायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही याला छान असं तेल सुटलेलं आहे। तर तोपर्यंत मी बाकीची जी कामं होती भांडी वगैरे धुवायचं तर ती सगळी करून घेतली। त्यानंतर आपला जो रवा पण छान थंड झाला होता, तर इथे मी तुम्हाला दाखवते की आपण आत्ता एवढ्या वेळेत काय काय पूर्वतयारी केली। आपण एकतर भाज्यांची पण पूर्वतयारी केली, शिवाय हे बाकीची सर्व कामंसुद्धा आपण केलेली आहेत। तर हे जो नॉनव्हेजसाठीचा मसाला, मूग भिजत घालणं किंवा पोह्यांसाठी डाळी असेल, रवा भाजणं, अद्रकची पेस्ट असेल, अद्रक लसूणची, किंवा मग हिरव्या मिरचीचं वाटण, शेंगदाण्याचं कूट वगैरे,
किंवा नारळ फोडण्याचं काम असेल तर ही सर्व कामंसुद्धा आपली झालेली आहेत. शिवाय आपल्याकडे 8-10 दिवस पुरतील एवढ्या सर्व भाज्या छान धुवून वगैरे निवडूनसुद्धा रेडी आहेत. असं जर असेल तर रोजचा स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागणार नाही. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.